अमरावती ब्युरो उकडा भागातील हा फोटो पाहताना सुन्न होते। रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, त्यावर चरत असलेला गायी, पावसाने साचलेला चिखल, दुर्गंधी आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणारी परिस्थिती। हे दृश्य केवळ एका भागाचे नाही, संपूर्ण यंत्रणेच्या अपयशाचे प्रतीक आहे। शहराच्या प्रत्येक मोहल्ल्याच्या कॉर्नरवर हीच परिस्थिती सहजपणे पाहायला मिळणार। महानगरपालिकेत आता शहरात भिंतीवर लिहिण्याची सुरुवात केली, जणू माणसाला याबद्दल काहीतरी वाटेल। हे चित्र एसटी डेपोला लागून भिंतीचा आहे। गायी या आपल्या देशात श्रद्धेचा विषय आहे, पण इथे या गायी उपाशी पोटी रस्त्यावरील कचऱ्यात अन्न शोधताना दिसतात। पोट भरण्यासाठी त्या प्लास्टिक सडका, अन्न व इतर घातक वस्तू खायला भाग पडतात। हे फक्त प्राण्यांच्या आरोग्याचे नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्याचेही गंभीर संकट आहे। या भागातील नागरिक देखील यासाठी तितकेच जबाबदार आहेत। कचरा डस्टबिन मध्ये न टाकता रस्त्यावर फेकणे, स्वच्छतेबाबत निष्काळजी वर्तन आणि त्यावर कोणतीही तक्रार न करणे ही सगळ्यांची सामूहिक चूक आहे। महानगरपालिकेच्या सफाई यंत्रणेकडून या भागाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक सांगतात। नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचतो आणि पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होते। स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना, स्मार्ट सिटी यासारख्या उपक्रमाची जाहिरात केली जाते, पण असे दृश्य पाहून खरोखर शरम वाटते। या भागातील समस्या केवळ एक फोटोपुरती मर्यादित नाही, ती आपल्या समोर एक प्रश्न उपस्थित करते। सार्वजनिक ठिकाणची जबाबदारी आणि ही बेपर्वाही कधी थांबणार? स्वच्छता ही एक सवय आहे, ती केवळ सरकार किंवा पालिकेची जबाबदारी नाही। नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा लागेल, अन्यथा अशा दुर्दशेने फोटो पाहून केवळ हळहळ व्यक्त करावी लागेल। सामाजिक कार्यकर्ता बडनेरा शिवसेना शहर। आम्ही काल आयुक्त मॅडमांना एक निवेदन दिलं आहे। प्रभाग क्रमांक 22 साफसफाई निमित्त प्रभाग क्रमांक 22 मध्ये नाल्या, गाजर गवत हे भरगच्च भरलेले, फवारणी नाही आहे, फॉगिंग मशीन नाही आहे, मंदिरापुढची साफसफाई नाही आहे। जनतेच्या टॅक्सच्या पैशामधून मंथली 9 लाख रुपये हे ठेकेदारांना मिळतोय, त्याचा लोकांना काहीच फायदा नाही आहे, काही साफसफाई नाही आहे। त्याच्यामुळे इथं डेंग्यूचे पेशंट आढळले जाते। इथं प्रभागीय आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रार दिल्या, आरोग्य अधिकारी आम्ही म्हणते प्रेशराईज आहे, आम्ही काम करत नाही, म्हणून आम्ही काल आयुक्त मॅडमला भेटून निवेदन दिले आणि सहकार्य करायची विनंती। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।